आज मम्मी साधी सोपी अशी मूग डाळ घालून मेथीची भाजी बनवणार आहे. पण ही भाजी स्पेशल का आहे माहिती आहे का? कारण ही भाजी मम्मीने आणि दीदीने टेरेसवरती अगदी छोट्या जागेमध्ये पोत्यांमध्ये लावलेली आहे. ना कुठली बॅग आणलेली आहे त्याच्या लावण्यासाठी, ना काही. घरच्या घरी अगदी आपले जे पोते असतात त्याला अर्धे फाडून त्याच्यामध्ये माती भरली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकले. काही दिवसांनी इतकी छान आता हिरवीगार आणि कवळी कवळी अशी मेथीची भाजी आलेली आहे. तर आता इतकी सारी भाजी निघलेली आणि आज तीच भाजी मम्मी बनवणार आहे. त्याच्यासाठी मम्मीने सगळ्यात पहिले तर मेथी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आणि मी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मम्मीने कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची टाकली. लसूण आणि मिरची छान तांबूस कलर वरती आल्याच्या नंतर मम्मीने त्याच्यामध्ये धुवून घेतलेली मेथीची भाजी घातली. आता भाजीला मम्मीने 1-2 मिनिट छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे. तसं तर मम्मी हिरवी जी साली सगटची मुगाची डाळ असते तीच वापरते, पण यावेळेस नव्हती त्याच्यामुळे ही डाळ घातली. आता डाळ घालून सुद्धा छान भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण का डाळ शिजायला पाहिजे. झाकण ठेवायचं आणि डाळ शिजेपर्यंत भाजी शिजून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल की या मेथीच्या भाजीमध्ये डाळच जास्त आहे, पण जेव्हा मेथीची भाजी कमी असते तेव्हा डाळीची क्वांटिटी वाढवायची, म्हणजे भाजी छान तयार होते. आणि तुम्हाला सुद्धा अशी टेरेसवरती जर पोत्यांमध्ये भाजी लावायची असेल तर तुम्ही सुद्धा लावू शकता आणि घरच्या घरी अशी भाजी बनवू शकता.